नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण झटपट पद्धतीने फणसाचे अगदी चविष्ट अशी इडली कशी बनवायचं ते आज आपण बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी चविष्ट, तेवढीच पौष्टिक आणि अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी सोपी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये फणस घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, त्याच्यातल्या आपल्याला बिया ह्या काढून घ्यायचे. कितपत आपल्याला इडली बनवायची आहे त्यानुसार आपण ह्याचं कमी जास्ती प्रमाण घेतलं तरी काही हरकत नाही. तर अगदी हळूवार व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने जेवढ्या काय बियांचा भाग असतो किंवा जे काही एक्स्ट्राचं ते कवर असतं बियांचं, ते देखील आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण फणसच्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायचे. एक तरी बी गेली तरी जी आपली इडली चवीला अगदी कडू लागू शकते, म्हणून अगदी जपून संपूर्ण व्यवस्थित बिया ह्या काढून घ्या. तर आपल्या आता बिया हे काढून होत आहे. जर तुम्हाला याची वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवायची असेल तर आपण बनवून घेऊ शकतो. जेच बॅटर आपण इडलीसाठी वापरते तेच बॅटर आपण डोसे बनवण्यासाठी किंवा चिली बनवण्यासाठी देखील आपण याचा वापर करून घेऊ शकतो. एकाच बॅटरपासून 2 ते 3 वस्तू आपण अगदी सहज बनवून घेऊ शकतो. तर इकडे तुम्ही बघा साईडला मिक्सरमध्ये अजिबात आपण भांड्यात पाणी न घालता मिक्सरला अगदी छान अशी प्युरी तयार करून घेतली. ह्या पद्धतीने आता आपली ही प्युरी तयार झाली. जी आपली प्युरी ती आपल्याला थोडीशी घट्टसर अशी वाटते. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कपभर पाणी घालून छान पुन्हा आणखी मिक्सरला याला बारीक फिरून घेतलं आहे. तर अगदी परफेक्ट अशी आपली पेस्ट तयार करून झाल्यानंतर 2 मोठे चमचे आपलं नेहमीचं तांदूळाचं पीठ इथे घेतलं आहे. पिठाचं रव्याचं प्रमाण समप्रमाण आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही. तर 2 ते 3 चमचे इथे मी मोठे रवा हा घातला आहे. यामुळे काय असतं, याला छान असं बाइंडिंग येईल आणि त्यामुळे आपली जी इडली असते ती छान तयार होते. पुन्हा यामध्ये आपल्याला अर्धा कपभर पाणी घालायचं आहे. पुन्हा आणखी मिक्सरला बारीक याला फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं आता हे बॅटर अशा पद्धतीचं तयार झालं आहे. थोडंसं बॅटर आपल्याला घट्टसर असं वाटते. पुन्हा काय करायचं, यामध्ये आणखी पुन्हा थोडंसं पाणी घाला आणि पुन्हा मिक्सरला आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे. यामुळे काय असणार आहे, हे बॅटर व्यवस्थित एकजीव होईल. तर याला व्यवस्थित पुन्हा आणखी मी मिक्सरला अर्धा मिनिटभर फिरून घेतलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे आपलं बॅटर आहे, जो रवा आहे ते संपूर्ण व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आपला रवा देखील 2 ते 3 मिनटं अगदी छान ह्या बॅटरमध्ये भिजून तयार झालं आहे. त्यामुळे जो काही एक्स्ट्राचं पाणी आपला रवा पितो ते देखील अगदी छान आपल्याला प्रमाण व्यवस्थित हे कळतं. तर इथे मी अगदी थोडं पाणी घालत म्हणजे 1.5 कप पाणी घालत हे बॅटर तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये लगेच आवडीनुसार आपल्या बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्या, इथे मी बारीक किसून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लगेचच आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे असतील तर मसाले देखील आपण टाकू शकतो. यामध्ये मी लगेच चवीनुसार मीठ आणि लगेच अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये थोडंसं स्पायसीपणा येण्यासाठी जे चिली फ्लेक्स असतं ते घातलं आहे. ते नसेल तर लाल तिखट, हिरवी मिरचीचा ठेचा आपण यामध्ये वापरला तरी काही हरकत नाही. अजिबात सोडा वगैरे आपल्याला टाकण्याची गरज नाही. जर तुम्हाला अगदी जास्ती जाळीदार हवं असेल तर तुम्ही यामध्ये इनो किंवा आपला बेकिंग सोडा नाही तर नेहमीचा आपला खाण्याचा सोडा देखील वापरला तरी काही हरकत नाही. आज मी लहान मुलांसाठी बनवते म्हणून इथे कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे याचा वापर करत नाही. अगदी नॅचरली अशी ह्या रेसिपी ही बनवते. तर त्याला व्यवस्थित एकजीव करून घेतले. आपलं इडली पात्र घ्यायचं, त्याला तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यामध्ये लगेच आपल्याला बॅटर हे काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने आता आपण दोघीही भांडे तयार करून घेतले. स्टीम करण्यासाठी साईडला आपलं इडली पात्रामध्ये पाणी हे गरम करून घेतले. त्यानंतर हे भांडे ठेवून मंद आचेवरती आपल्याला 7 ते 8 मिनिटभर याला आता स्टीम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा अगदी परफेक्ट अशी आपली ही इडली तयार होईल.